वर्षांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना युती होती. पण हे चित्र आता पूर्णपणे बदललंय. म्हणजे राजकारणातले सगळे अंदाज हे आता फोल ठरायला लागलेत. कोणीही अंदाज बांधूच शकत नाही. आणि महाराष्ट्रातला जर विचार केला तर मिनिटा मिनिटाला अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसतायत. उद्धव ठाकरेंच्या उबाठाची अवस्था अतिशय केविलवाणी झालीय. पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शाब्दिक कोट्या या चालूच आहेत. 2019 ला त्यांनी भाजप शिवसेना युती तोडली. तेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर ते उलटसुलट बोलत असतात. खालच्या स्तरातली टीका सुद्धा करत असतात. पण उद्धव ठाकरेंचा काही दिवसांपासून सूर जरा बदललेला दिसतोय. आता असं नेमकं काय झालंय की उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांचा इतका उमाळा दाटून आलाय? भाजपपासून वेगळं होऊन त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उपभोगलं खरं, पण त्यानंतर त्यांना बरेच राजकीय धक्के सहन करावे लागले. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे जो अति आत्मविश्वास दिसत होता तो आता कमी झालाय आणि वास्तवाची जाणीव उद्धव ठाकरेंना कदाचित व्हायला लागली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर एकत्र प्रवास केला. त्यानंतर माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. या प्रवासादरम्यान फडणवीस अत्यंत हतबल आणि आत्मविश्वास गमावलेले दिसत होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या सभेत केला. काल माझ्यासोबत तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते. हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असा काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला. मला पंखच नाही तर ते छाटणार कोण, असा प्रतिसवाल सुद्धा त्यांनी केला. आणि आपण प्रवासात मोबाईलवर वेब सिरीज बघत असतो आणि शेजारी बसलो असतो तर नक्कीच गप्पा मारल्या असत्या, असं सुद्धा फडणवीस म्हणाले. ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो. माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं. एखादा सिनेमा असतो, एखाद्या OTT असतं, OTTवर ते वेब सिरीज असते, मी ती पाहतो. त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली. दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. उद्धवजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो. 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या सदिच्छा मी स्वीकारतो. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी एक जावई शोध लावलाय. ऑपरेशन टायगर हे देवेंद्र फडणवीस यांना प्रधानमंत्री पदापासून रोखण्यासाठी केलेलं आहे. खरं म्हणजे ते ऑपरेशन देवेंद्र आहे. हे बघताना वरवर वाटलं तर शिवसेनेचे खासदार यांनी फोडलेत. पण एक प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा. ज्या गटामध्ये गेलेले आहेत, शिंदे सेनेमध्ये, मिंदे सेनेमध्ये, गुलाम सेनेत गेलेत, त्या गुलामांचं काय भवितव्य आहे का? भवितव्यच नाहीये. कारण वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. मग हे 6 खासदार भाजपामध्ये का नाही गेले? आहे प्रश्न कोणाला पडलाय? प्रश्नाचं उत्तर आहे, कारण हे भाजपातल्या अंतर्गत जी गटबाजी आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे. ऑपरेशन देवेंद्र फडणवीस येत्या काही काळात कदाचित देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्याची खुर्ची सुद्धा गेली तर मला नवल नाही वाटणार. हे मोठं कटकारस्थान सुरू आहे. कारण प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो. याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण. तसं दिल्लीत सुद्धा सुरू झालंय की आता बाबा जे बसले त्यांच्यानंतर कोण. आणि मग त्यांच्यात जी काही रस्सीखेच सुरू झाले, तू का मी, तू का मी. जे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत त्या सगळ्यांचा पत्ता 29 पर्यंत कट होतोय की नाही हे तुम्ही बघा. उद्धवजी, वापरा आणि फेका ही भाजपची नाही तर तुमची नीती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा, हिंदुत्वाचा तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी वापर केला आणि नंतर काय केलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. देवेंद्रजींबद्दल ठाकरेंना आता जे काही प्रेमाचे उमाळे फुटतायत ते त्यांची राजकीय कोंडी करण्यासाठीच आहेत. हे न कळण्या इतके देवेंद्रजी दुधखुळे नक्कीच नाहीत. उद्धव ठाकरेंच्या ऑपरेशन देवेंद्रच्या आरोपावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठकीत मिश्किल शैलीत प्रत्युत्तर दिले. ते असं म्हणाले की 2019 मध्ये आमचा प्रेमभंग झालाय, आता दुसरं लग्न करून सुखाचा संसार सुरू आहे असं म्हणत ठाकरेंच्या आरोपांची त्यांनी खिल्ली सुद्धा उडवली. माना के तेरे जहां में ये नहीं कि प्यार नहीं मिलता, वो जब चाहिए तब नहीं मिलता. हे सगळं प्रेम मला 2019ला हवं होतं, तेव्हा प्रेमभंग झालेला आहे. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगामध्ये माफी पण असते ना. आपण आता त्या प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला, पुन्हा आमचं त्या लग्नाचे वाढदिवस झाले, आता काय राहिलं. आजपर्यंत महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या डावपेचांचे वस्ताद म्हणून शरद पवार यांना मानलं जायचं. पण गेल्या 12 वर्षात बारामतीच्या या वस्तादाला देखील नागपूरच्या देवेंद्र फडणवीस नावाच्या वस्तादाने राजकीय धोबीपछाड दिलाय. सध्या ठाकरे एक वेगळा गेम खेळतायत, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड आक्रमक राहायचं, मात्र त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल थोडीशी मवाळ भूमिका घ्यायची असा एक वेगळा डाव ठाकरे आता खेळताना दिसतायत. पण हा डाव त्यांच्यावरच उलटा होऊ शकतो हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत, रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.